म्हणून संपूर्ण कार्यक्रम कोणाच्या हातात दिलेला आहे? ग्रामस्थांच्या हातात दिलेला आहे. मग यामध्ये काय केलेलं आहे? मुलांनी सांगितलेलं तुम्हाला काय आहे? जल मिशनचे उद्दिष्ट काय आहे? सांगा बरं. पहिला उद्दिष्ट काय आहे? प्रत्येक घराला ग्रामीण भागामध्ये कार्यान्वित नळ पुरवठा करायचा आहे. प्रत्येक घराला ना, की काही घराला सुरुवातीपासून तर शेवटच्या घरापर्यंत नळ द्यायचं आहे. दुसरं काय करायचं आहे? पावसाच्या पाण्याचे संकलन करायचं आहे. भूजल आणि पुनर्भरण प्रक्रिया करून जलस्रोताचं काय करायचं आहे? आपल्याला साठा वाढवायचा आहे. तिसरं काय करायचं आहे? निर्धारित गुणवत्ता मानकानुसार पाणी शुद्ध गुणवत्तापूर्ण तुम्हाला द्यायचं आहे. कधी ऐकलं का हो की पाणी मिळालं नाही म्हणून जीव धोकावलं किंवा दगावलं? कधी ऐकलं का? पण पाणी मिळालं, तो गुणवत्तापूर्ण नाही, शुद्ध नाही म्हणून तो आजारी पडला आणि वरती कितीतरी बातमी आपल्याला पेपरला वाचायला मिळतात. पाणी मिळतं पण तो शुद्ध मिळत नाही. जलजीवनमध्ये पाणी कसं द्यायचं आहे? शुद्ध द्यायचं आहे, गुणवत्तापूर्ण द्यायचं आहे. आणि चौथा आहे पाणी पुरवठा प्रणालीचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल, दुरुस्ती तुमच्या ताब्यात द्यायची आहे. त्यानंतर पाणी आणण्याशी संबंधित महिला आणि मुलींचं श्रम कमी करायचं आहे. मुला मुलींच्या डोक्यावरचे काय उतरवायचं आहे? महिलांच्या डोक्यावरचे हंडे कमी करायचे आहे. आणि त्यानंतर जो आहे समावेशता सुनिश्चित करण्यासाठी टंचाई असलेल्या क्षेत्रांना प्राधान्य देणे, जलजन्य रोग कमी करणे आणि शाश्वत पाणी पुरवठा व्यवस्थापनाची संस्थात्मक चौकट आणि तांत्रिक क्षमता तयार करणे हे जलजीवन मिशनचे काय आहे? उद्दिष्ट आहे. पुढे मग तुम्हाला सगळ्यांनी आपल्यावरती बोललेलं आहे की सगळं आपल्या देशाची, आपापल्या राज्याची भौगोलिक स्थिती कशा प्रकारची आहे याचं सगळं विवरण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण जे महत्त्वपूर्ण घटक आहेत ते आहेत की तुम्हाला जलजीवन मिशनमध्ये प्रति व्यक्ती किती लिटर पाणी मिळालं पाहिजे? 55 लिटर पाणी मिळालं पाहिजे. कसं पाणी मिळालं पाहिजे? शुद्ध, पुरेसं आणि नियमित पाणी पुरवठा झालं पाहिजे. आरोग्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? उत्तम पाणी, गुणवत्तापूर्ण पाणी असलं पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आलं पाहिजे. अंमलबजावणी, देखभाल, नियोजन